नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर 16 प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। या प्रकरणासंदर्भातला जो एक व्हिडिओ होता तो मी अगोदरच तुम्हाला पोस्ट केलेला आहे। आता आपण दुसऱ्या व्हिडिओकडे किंवा प्रकरणाच्या उर्वरित भागाकडे आपण जाऊया। आता वेगवेगळ्या संकल्पना आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या, पहिल्या तासाला आपण पाहिलेल्या होत्या। मग प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय, नियमित आणि अनियमित परावर्तन म्हणजे काय, याचबरोबर आपातिक किरण, परावर्तित किरण, आपाती कोन, परावर्तित कोन, आपतन किंवा आपत बिंदू ह्या वेगवेगळ्या संकल्पना आपण यामध्ये पाहिलेल्या होत्या। आता प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय हे थोडंसं आपण रिपीट करूया, म्हणजे पुढच्या संकल्पनेकडे आपल्याला जाते। प्रकाशाचं परावर्तन म्हणजे प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडतो आणि वस्तूवरती पडून माघारी फिरतो, याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात। आपण पाहिले की बॅटरी एखाद्या वस्तूवरती आपण असं जर फोकस बॅटरीचा केला तर बॅटरीतून निघणारे प्रकाश किरण त्या वस्तूवरती पडतात, वस्तूवरती पडून आपल्याकडे माघारी फिरतात, याला आपण म्हणूया प्रकाशाचं परावर्तन। म्हणजे प्रकाश किरण माघारी फिरणे याला प्रकाशाचं परावर्तन असे म्हणतात। आता याचबरोबर जर पृष्ठभाग सपाट असेल, गुळगुळीत असेल तर परावर्तन चांगलं होईल। मी तुम्हाला एक भरपूर उदाहरण दिली होती। जर रंग केलेली जर खोली असेल तर तिथं आपल्याला सगळं फ्रेश वाटतं। असं का? कारण प्रकाशाचं परावर्तन चांगल्या पद्धतीनं होतं। म्हणजे हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या प्रकाशाच्या परावर्तनावरती आहेत। आणि जर मी तुम्हाला म्हटलं होतं की जर सिमेंट वीट नसेल, जर कलर त्याला प्लास्टर केलं नसेल, कलर दिलं नसेल एखाद्या इमारतीला, तर त्यामध्ये प्रकाश किरण चांगल्या पद्धतीनं पसरत नाही, थोडासा आपल्याला अंधार वाटतो। याचं कारणच ते आहे की अंधार वाटण्याचं कारण या ठिकाणी आपण म्हणूया की प्रकाशाचं परावर्तन चांगल्या पद्धतीनं होत नाही। म्हणजे परावर्तनावरती ह्या सर्व बाबी अवलंबून आहे। आता आपाती बिंदू, परावर्तित बिंदू किंवा आपाती किरण, परावर्तित किरण, येणारा प्रकाश किरण आपाती, जाणारा परावर्तित, आणि मग तिथं स्तंभिकेशी केलेला कोन आपाती कोन, आणि परावर्तित किरणानं स्तंभिकेशी केलेला कोन परावर्तित कोन। तर अशा वेगवेगळ्या संकल्पना यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत। आता पुढे जाऊया की परावर्तित प्रकाशाचे परावर्तन। परावर्तित प्रकाशाचे म्हणजे प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडला, परत माघारी फिरला आणि परत परत तो फिरत राहिला। म्हणजे मी काय म्हणतोय बघा की एक्झाम्पल घेण्यामध्ये लक्षात येईल की मी काय केलं की एका ठिकाणी बॅटरीचा असा एक टॉर्चच्या साहाय्याने मी म्हणतो एका ठिकाणी उजेड पडला, तो आरशावरती मी पाडला, तर आरशावर पडल्यानंतर तो परावर्तित होईल आणि परत दुसरीकडे कुठेतरी जाईल, बरोबर ना? आपण घड्याळाचं टीप पाहिले बघा, घड्याळानं आपण असं काय करतो, सूर्यप्रकाशामध्ये जर घड्याळ धरलं त्याच्यावरतून परावर्तित होऊन कुठेतरी त्या घड्याळाचं आपण म्हणतो त्याला आरशी पडणे, बरोबर ना? ती संकल्पना मी इथं म्हणतोय, तेच उदाहरण आपण घेतो। तर ती जो प्रकाश किरण आहे तो त्या टॉर्च मधून निघाला, एखाद्या आरशावरती पडला, आरशावरून दुसरीकडे पडला, तिथं सुद्धा मी आरसा बसवला, असे 4 आरसे बसवले। म्हणजे प्रकाश किरण एका आरशावरून दुसऱ्यावरून तिसऱ्यावरून चौथ्या, म्हणजे किती वेळा तरी तो प्रकाश किरण पसरत राहील। तुम्ही पाहिलं असेल बघा, जर केस कापण्यासाठी तुम्ही कारागिराकडे जर गेला असाल तर तुम्ही बघा दुकानामध्ये बसता, तिथं पुढं आणि पाठीमागं आरशे असतात, आणि मग आरशात आरसा किंवा एका कशा वेगवेगळ्या तुम्हाला 4-5 प्रतिमा दिसतात तुमच्याच का? कारण तुमचा जो म्हणू आपण की प्रकाश किरण तुमच्या अंगावरती पडून त्या आरशात जाणार, पुढच्या आरशातून तो मागच्या आरशात जाणार, मागच्या आरशातून परत परावर्तितून पुढच्या आरशात जाणार, हे जोपर्यंत होत राहणार आहे तोपर्यंत त्या प्रतिमा आपल्याला तिथे दिसणार। म्हणजे प्रकाशाचं परावर्तन आणि परावर्तित प्रकाशाचे परावर्तन म्हणजे समजून घ्या, पुढे जायचंय फक्त। प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय की प्रकाश किरण एका वस्तूवरती पडला आणि माघारी फिरला म्हणजे प्रकाशाचं परावर्तन, पण तो फिरतच राहिला म्हणजे परावर्तित प्रकाशाचं परावर्तन। तो एका वस्तूवर पडला, पडून परत माघारी फिरला, परत तिकडे गेला, तिथून परत माघारी फिरला, हे कधी होईल, ज्याला सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग असेल तेव्हाच होईल। तुम्ही पाहिला असेल बघा की ध्वनी तुम्हाला आवाज काय होतो, बऱ्याचदा इको साऊंड आपण त्याला म्हणतो, तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतो का? असं कारण ध्वनी लहरी एका त्या सपाट जर भाग असेल, आवाज म्हणतो तो घुमतो तिथं, कारण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी असा आवाज फिरत राहतो आणि मग आवाज घुमतो आपण म्हणतो, ती संकल्पना इथं आहे। फक्त इथं सपाट आणि गुळगुळीत भाग जर असेल तर प्रकाश किरण एका वस्तून दुसरीकडून तिसरीकडे अशा पद्धतीने प्रकाशाचं पुन्हा पुन्हा परावर्तन होणं म्हणजेच परावर्तित प्रकाशाचं परावर्तन। पुन्हा पुन्हा आपल्याला परावर्तन करायचं आणि मग एक भासमय एक आकृती निर्माण होते। कारण मी तुम्हाला म्हणलं ना, जर तुम्ही केस कापण्यासाठी कारागिराच्या समोर बसला असेल तर 7 वेळा आपण दिसतो, म्हणजे खरंच आपण 7 वेळा असतो आरशामध्ये, 5 वेळा दिसतो, 3-4 वेळा दिसते, जशी तुम्ही आरशात सेटिंग केलं असेल ना त्या पद्धतीने दिसतं।
म्हणजे अशा पद्धतीनं एक भासमय आकृती निर्माण होताना आपल्याला दिसते. आता यामध्ये दोन संकल्पना आहेत की ज्या या परावर्तित प्रकाश किरणाच्या परावर्तन यामध्ये दिसतात, म्हणजे वारंवार प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळं एक दोन आपण उपक्रमात्मक बाबी म्हणू शकतो की जे आपल्याला पाहता येतील. पहिलीचं नाव आहे कॅलिडोस्कोप, त्याला शोभादर्शी सुद्धा म्हणतात. कॅलिडोस्कोप याला दुसरं काय नाव आहे, शोभादर्शी. तुम्ही कधी कधी कार्यक्रमाच्या तासाला निर्माण देखील केलं असेल. काय करायचं याच्यामध्ये, कॅलिडोस्कोप कसा तयार केला जातो, तर 3 आरशाच्या समान आकाराच्या पट्ट्या घ्यायच्या, काचेच्या घेतल्या आणि काचेच्या एका बाजूला, पण एक लक्षात घ्या त्याचं परावर्तन चांगलं झालं पाहिजे, म्हणजे तो सपाट आरसाचाच भाग असला पाहिजे. नुसती काच घेऊन होणार नाही, कारण काचेला सुद्धा एकसारखा दोन्हीसारखा भाग नको, आपल्याला आरशासारखा भाग पाहिजे, स्पष्ट प्रतिबिंब आपलं दिसलं पाहिजे. मग 3 पट्ट्या घेतल्या आपण आणि 3 पट्ट्या घेऊन काय घेतलं, एक खालच्या बाजूला लावली, एक अशी क्रॉस लावली, दुसरी अशी क्रॉस लावली. बघा 3 पट्ट्या अशा आहेत 2 आणि एक त्याच्या खाली, म्हणजे जर 3 पट्ट्या लावल्यानंतर 2 असा भाग, तिसरा तर मला आता दाखवता येणार, पण आपण असा भाग म्हणूया, 2 असे आणि तिसरा एक असा, असं एक त्रिकोणी अँगल. आणि जो काचेचा भाग आहे ना, आरशाचा म्हणून आपण परावर्तित भाग, तो आतल्या बाजूला ठेवा. तर तुम्हाला इथं फळ्यावरती सुद्धा बघा आकृती दिसते की 3D आपण तो अँगल तयार केला. 3 काचा आपण घेतल्या आणि 3 काचा घेतल्यानंतर त्या 3 आरशाचे भाग आपण तुकडे घेतले आणि तिन्हीचे असे आतमध्ये लावले आणि ते बाहेरून काय करू, आपल्याला बघा चिकट टेप असतो, त्या टेपने आपण ते पॅक करून टाकले तसेच 3D अँगल मध्ये. आणि मग जर तुम्ही त्यामध्ये एखादी वस्तू जर ठेवली किंवा आपण म्हणा जर प्रकाश एखाद्या लेझर सहाय्याने जर मारला, तर प्रकाश घेऊन काय होईल की एका ह्याच्यावरती मारला पट्टीवरती, तो समोर जाईल, समोरून परत थोडा तिरका, म्हणजे बऱ्याच तिथं काय होते प्रतिबिंब उमटते. किंवा एखादी चकाकणारी वस्तू जर आपण हात टाकली तर प्रकाश किरण सगळीकडे फिरत राहील, कारण त्याला आपण अँगल दिलेत ना, एक अशी आणि एक थोडं आपण म्हणूया की त्या 2 अँगल मध्ये बसवलेली आहे, एक सपाट असेल 2 अँगल मध्ये असेल, तर वारंवार त्यातून प्रकाश फिरेल आणि एक म्हणू आपण की वेगळाच शोभादर्शी का म्हणलंय त्याला, कारण दिसायला ते छान वाटते, रंगीत वगैरे सगळं. तर आपण हे तुम्ही घरी तयार करू शकता. तयार करायला फार अवघड काही बाब नाहीये, फक्त हाताला लागून घेऊ नका म्हणजे झालं. 3 आरशाच्या पट्ट्या घ्यायच्या, समान मापाच्या घ्यायच्या, अशा आडव्या कापायच्या आणि एक खालच्या बाजूला आणि 2 अशा क्रॉस काय करायच्या, ठेवायच्या आणि व्यवस्थितपणे त्याला चिकट टेपच्या साह्याने ते गुंडाळायचं. मग तुम्ही लेझरच्या साह्याने आतमध्ये हे मारा, तुम्हाला प्रकाशाचं परावर्तन होईल, वारंवार होईल आणि मग आतमध्ये एक आकर्षक असा पद्धतीचं चित्र म्हणा किंवा आकर्षक पद्धतीचं असं एक आतमध्ये सेटअप लाईट शो, लेझर शो बऱ्याच ठिकाणी असतो बघा, तर हा लेझर शो तुम्हाला तिथं पाहायला देखील मिळेल. तर ही तुमचा कॅलिडोस्कोप. आता कॅलिडोस्कोप नंतर अशीच एक दुसरी आहे की जिच्या सहाय्याने आपण म्हणू आपण की त्याचं वैज्ञानिक उपयोग देखील आहे, तर तो म्हणजे परिदर्शी. आता परिदर्शीमध्ये 2च आपण म्हणूया की आरशाचा वापर केला जातो. आता परिदर्शीमध्ये बघा की तुम्हाला फळ्यावरती आकृती या ठिकाणी दिसेल की परिदर्शीमध्ये काय केलेलं आहे की एक आरसा वरच्या बाजून आणि एक आरसा खालच्या बाजून लावलेला आहे. खालच्या बाजून तुम्ही जर पाहिलं तर डोळ्याचा भाग. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक शेवटचा भाग आपला राहिलेला आहे तो म्हणजे परिदर्शी. आता ज्या पद्धतीने बघा कॅलिडोस्कोप मध्ये 3 म्हणून आपण की आरशामध्ये वापरले जातात, त्याच पद्धतीने परिदर्शिकेमध्ये 2 आरशांचा वापर या ठिकाणी केला जातो. आता तुम्हाला आकृती फळ्यावरती या ठिकाणी पाहायला मिळत असेल बघा की वरती एक आकृती दिसते बघा, एक पाईपचा. आपण घरी देखील ही परिदर्शी तयार करू शकतो. यामध्ये मुख्यतः 2 आरशे आहेत, एक वरच्या बाजूला दिसतोय, खालच्या बाजूला दिसतोय बघा, आणि एक डोळ्याचा भाग तुम्हाला आकृतीमध्ये पाहायला मिळेल. एक आपण म्हणूया की जी पाईप असते आपल्याकडे 2 इंची किंवा 3 इंची, आपण फिनोलेक्सची वगैरे पाईप आपण वापरतो पाण्यासाठी, ती पाईप आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी बघा एक वरून येणारी पाईप आहे, त्या ठिकाणी एक आरसा बसवलेला आहे, नंतर एक उभी पाईप, त्यानंतर एक आपण म्हणूया कोपरा आणि त्यानंतर एक प्रत्येक पाईप, असे 2 कोपरे